सी व्ह्यू रूम आहे. इथे आपला छान ब्रेकफास्ट. मस्त स्कूटरवर येऊन बसलोय मी आणि 2.25 तासात पोचलोय मी. इथे यांचे असे बंगलोज आहेत आणि इथे पण यांनी एक बिल्डिंग बांधली आहे. सो त्याच्यामध्ये सी व्ह्यू रूम आहे. म्हणजे हे पण सी व्ह्यू आहेतच, बट अजून हाईटला जातं त्यामुळे खूप भारी वाटतं. दाखवतो मी त्याचं एखादं दुसरं फुटेज. काल बघायला गेलेलो. इथे बाजूला आपला विला होता आणि इथे मस्त छान झाडं वगैरे लावली आहेत. ॲक्च्युली काल इथल्या ओनरशी बोलणं झालं माझं बरंच. तर इथे बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत. म्हणजे मे बी तुम्ही येईपर्यंत त्या रेडी होतील. जसं की ते लहान मुलांना काही ना काहीतरी टाईमपास खेळण्यासाठी वगैरे थोडंसं पेंडिंग आहे. बाकी तर एकदम मस्त. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता मी टेरेसवर आलो इथे आणि इथे आपला छान ब्रेकफास्ट रेडी झाला आहे. आता ब्रेकफास्ट करूया. मागे समुद्राचं दिसणारं व्ह्यू, इथे समुद्र आहे सगळीकडे आणि हे छान विलाज कॉटेजेस जे पण म्हणजे एकदम युरोपियन स्टाईल आहे. ते खूप मस्त वाटतं आहे. त्याच्यामध्ये स्टे करायला खूप मजा आली आणि खूपच ह्यूज. आणि ॲक्च्युली यांचा असा सीन आहे, हे मी फर्स्ट टाईम अनुभवतो आहे. तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये ते इतकं जस्टिस नाही करत, म्हणजे बाहेरून वगैरे. आतून तर ते भारीच वाटतं. फोटोमध्ये जे हे दिसतात त्याच्यापेक्षा रिअलमध्ये अजून खूपच सुंदर आहेत, खूपच भारी आहेत आणि बरेच ह्यूज आहेत. जनरली असे खूप छोटे छोटे नॅरो असतात, बट हे खूप ह्यूज आणि मस्त आहेत आणि स्पेशियस वगैरे पण आहेत छान. आणि इतकी व्हरायटी दिली आहे ना. थालीपीठ, पोहे, उपमा, सँडविच, ज्यूस, कलिंगड. भाई खूप भारी आहे, खूप भारी, मस्त. ॲक्च्युली एवढं सर्व नाही मला जाणार. सो उपमा मी रिटर्न करणार आहे आणि पोहे रिटर्न करणार आहे, कारण जाणार नाही वेस्ट करण्यापेक्षा रिटर्न दिलेलं बरं. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे. जनरली बघा, आता जिकडे असं अनलिमिटेड बफेट किंवा असं काही असतं किंवा आपण लग्नांना वगैरे जातो, तिथे खूप खूप आपल्याला व्हरायटी असते, बरंच काही खायला मिळतं. बरेच लोक हावरटपणा करून खूप काही असं घेतात आणि मग वेस्ट करतात. कृपया तसं करत जाऊ नका. अन्नाला खूप व्हॅल्यू आहे. सो जितकं आपल्याला जाईल तितकंच घ्या, बाकीचं नका घेऊ आणि लागल्यास तर परत घ्या, पण वेस्ट नका घालू. भाई फुल हेवी ब्रेकफास्ट झाला आहे. म्हणजे आता डायरेक्ट ब्रंचच झाला आहे, त्यामुळे लंच करण्याची आता काही गरज नाही आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, ब्रेकफास्ट प्लस लंच इज इक्वल टू ब्रंच. म्हणजे जनरली आपण ब्रेकफास्ट इतका करतो की जेवायची गरजच पडत नाही दुपारचं, त्याला ब्रंच म्हणतात. सो हे बघा, इथे थोडंसं एडिटिंग बाकी होतं, इथे बसून एडिटिंग करतो आहे आणि हा बाहेर असा छान निसर्ग आणि इथे बसून मस्त एडिट करतो आहे. आणि रूमबद्दल तर काय बोलणार, या विलाबद्दल खूपच भारी आहे, मस्त एकदम. चला आता इथलं झालं आहे, राम करूया. चलो बाय बाय. चलिए, सामान टाकून सर्व रेडी आहे आणि बाय बाय बाय. चलिए. आता परत दिघी पोर्टला आलो आहे. इकडून नगरदंडा जाणार आणि रोहा वगैरे करत डोंबिवली. सो बरोबर 1 वाजता पोचलो. 1ला 5 मिनटं असताना आता सुटेल. ॲक्च्युली 5-1 मिनटं ते थोडं लेट सोडतात, म्हणजे 1 वाजून 5 मिनटांनी वगैरे जनरली सुटेल. सो टायमात येत जा कट टू कट. आणि आता याच्यानंतर 2:30ला आणि मग परत एक तासाने चालू परत. मस्त स्कूटरवर येऊन बसलो आहे मी आणि समोर व्ह्यू बघा, माझ्या मागे बोट. सो मला असं मस्त वाटतं. एकदम सेंटरला बसलो आहे आणि पुढे एकदम क्लिअर व्ह्यू. फायनली मित्रांनो घरी पोहोचलो आहे. 4:09 झाली आहेत. 4:10ला पोचलो. म्हणजे 2 तास, 2.25 तास मॅक्स पकडून झाला. 2.25 तासात पोचलो आहे मी आगरदंडा ते डोंबिवली.
आणि आत्ता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बाकी गाडीने तर एक नंबर परफॉर्मन्स दिला, कुठेही पंक्चर नाही झाली, काही नाही झाली. दोन्ही टायर नवीन टाकलेले जायच्या आधी, आणि मागचे टायर बर्कमॅनचे बर्कमॅनचे मागचे टायर बारीक असतात, पण मी थोडं जाडे टायर टाकून घेतलेत, कारण मला ग्रीप वगैरे जास्त महत्त्वाची आहे. ॲव्हरेज वगैरे मॅटर नाही करत, सेफ्टी पहिली. त्यामुळे मी थोडे जाड टायर टाकलेले, ज्याच्यामुळे मला समुद्रावर चालवताना पण बेटर होत होतं. बऱ्यापैकी ग्रीप पकडत होते ते, आणि थांबल्यानंतर उतत नव्हते. सो दॅट्स इट. पेट्रोल पूर्ण संपलं आहे. ॲक्च्युली मागे टाकायला पाहिजे होतं, आता ते ब्लिंक करते, म्हणजे कधी पण बंद पडू शकते. पण आहे, जवळच पेट्रोल पंप आहे, सो एवढा इश्यू नाही आहे. बर्कमॅनचा एक फायदा आहे, ॲक्टिवा वगैरे सारखी नाही आहे ही. 60-70ला ती संपून जाते, म्हणजे ॲक्टिवा तिच्यासाठी टॉप स्पीड होते ती, आणि त्याच्या पुढे तुम्ही चालवली तर ती सेफ नाही आहे जरा पण हिचा तो प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही 80-90ने, म्हणजे आयडियल स्पीड हिची 70 आहे. 70ने चालवलात ना एकदम फुल सिक्युअर तुम्हाला फील होईल, आणि 80-90ला पण सेफली चालते ही. त्यामुळे काही एवढा इश्यू नाही आहे. 100पर्यंत जाते, 110 टॉप स्पीड मारते. सो बरीचशी म्हणजे आपण म्हणू शकतो लॉंग टुरिंगसाठी परफेक्ट गाडी आहे. आणि तो स्पेस वगैरे, पाय वगैरे रिलॅक्स ठेवता येतात, त्यामुळे एक नंबर गाडी आहे. मला बर्कमॅन घेतल्यापासून तुम्हाला मी बाईक का नाही नेली, म्हणजे मी बाईक नाही नेली याचं कारण हेच आहे, बर्कमॅन जो आउटपुट देते बाईकसारखा, त्यामुळे गरज नाही पडत बाईकची. दॅट्स इट. पण पोचलो आहे, आणि थँक्यू सो मच. तुम्हाला ही कंप्लीट सिरीज कशी वाटली आणि सर्व व्हिडिओज कसे वाटले कॉमेंटमध्ये सांगा.